ती म्हणजे पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या समोर घड्याळ चिन्ह काढण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार गटाला दिलेलं आहे। त्यानंतर आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाच्या वर घड्याळ चिन्ह हे काढलेलं आहे। ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, ती म्हणजे जे कार्यालय आहे पुण्यातलं राष्ट्रवादीचं त्याच्यावरचं घड्याळ जे चिन्ह आहे ते काढण्यात आलेलं आहे। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय की पुण्यातलं राष्ट्रवादी पक्षाचं जे कार्यालय आहे त्याच्यावरनं घड्याळ जे चिन्ह आहे हे काढण्यात आलेलं आहे। काय नेमकं कारण, काय अपडेट्स आहेत याचे? आपण पाहतोय की काल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते दिल्यानंतर पुण्यातील शरद पवार गटाचे हे कार्यालय आहे शिवाजीनगर परिसरामध्ये, आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आत्ता काळ्या कपड्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव काढण्यात आले आणि दुसरीकडे चिन्हही ते काढण्यात आलेलं आहे घड्याळ। माझ्यासोबत प्रशांत दादा जगताप आहेत, जे शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत। पहिल्यापासून ते ठाम शरद पवारांसोबत राहिलेले आहेत। आता या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे नाव मिळालं आहे। दादा, आपण आता या ठिकाणी घड्याळ खाल्लं आणि आता जे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यावेळी कापड झाकलेलं आहे। या ठिकाणी 24 वर्ष 8 महिन्याचा घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाबरोबरचा आमचा प्रवास हे काढताना दुःख आहे। त्याचं कारण आहे 4 निवडणुका आम्ही या चिन्हावर लढल्या, जिंकल्या, नगरसेवक झालो, महापौर झालो। आज दुर्दैवाने काही लोकांच्या वेगळ्या कट कारस्थानामुळे हे नाव आणि चिन्ह जात आहे। पण शतकातल्या एका मोठ्या नेत्याबरोबर ज्यांचं नाव शरदचंद्रजी पवार आहे त्यांच्यावर आम्ही राहिलो याचा समाधान किंवा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। शेवटी ज्या नेत्याच्या नावामुळे फोटोमुळे आम्हाला निवडणुका जिंकता आल्या त्यांच्यामुळं त्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्यांच्या नावामध्ये शरदचंद्रजी पवार आलाय, तर त्याचं समाधान सुद्धा आहे। मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता जी आज शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळं चिडलेली आहे, खास करून भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहांवर चिडलेली, ती सगळी जनता येणाऱ्या काळामध्ये या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार या नावावर सगळ्यात जास्त बटन दाबेल, त्या उमेदवारांना निवडून देईल आणि जे फुटलेत आणि ज्यांना फोडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून देईल। नक्कीच आपण पाहतोय की जे फुटलेत आणि त्यांना जनता जागा दाखवून देईल, मात्र त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाहेर जे आज नाव शरद पवार गटाला देण्यात आलेलं आहे ते नाव एका बाजूला आहे, त्याच्या पुढे फक्त शरद पवारचं, दुसरीकडे या ठिकाणी घड्याळ चिन्ह होतं जे अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे, तेही काही वेळापूर्वी या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसे प्रकारे बघता हे चिन्ह नाव काढतायत? पवार साहेबांसाठी ही काही नवीन गोष्ट नाहीये। नक्कीच आपण बघतोय एकूण पुण्यातलं जे काही राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्याच्यावरनं नाव जे राष्ट्रवादीचं आहे तेही झाकलेलं आहे आणि घड्याळ चिन्ह जे आहे हे सुद्धा आता त्या बोर्डवरनं काढण्यात आलेलं आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।